साधावया भक्ती काल नाही लागत, नाही लागत, नाही
घुमाई जगदम्बार बोला बोला
नाही लाज धरीत ऐसियासे शरण जावे शक्ती जीवन वंचित. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय या अभंगामधून आयुष्यामध्ये माणसानं कोणाला शरण जावं आणि त्यालाच का जावं याचं वर्णन महाराज इथे करतात. तसं पाहिलं तर शरण जाणं ही गोष्ट काही मोठेपणाची नाही, सन्मानाची नाही. दुसऱ्याला शरण जायचं जर म्हटलं तर मग माणसांना आपला मोठेपणा, आपली कीर्ती, समाजामध्ये असणारी आपली प्रतिष्ठा, आपला मान सन्मान, आपला नावलौकिक, ह्या सर्व गोष्टी त्याला विसरून जाव्या लागतात. त्याच्याशिवाय दुसऱ्याला शरण जाता येत नाही. माणसं अशी सहजासहजी कोणाला शरण जातही नाही. ही गोष्ट जेवढी खरी आहे तेवढी दुसरी एक गोष्ट खरी आहे. आयुष्यामध्ये प्रत्येक जण कधी ना कधीतरी कोणाला ना कोणाला शरण गेलेला असतो, जात असतो. आपल्या लक्षात येत नाही आपण कसं कोणाला शरण गेलोय हे लक्षात येत नाही, पण माणसं शरण जात असतात. एक कल्पना करा, दोघे जण शेजारी, शेतामध्ये दोघांच्या मध्ये एक बांध असतो, एक बाउंड्री लाईन असते. त्या बांधावरून त्या दोघांची नेहमीच भांडणं चाललेली असतात. एक जण म्हणतो तू माझ्याकडे सरकलायस, दुसरा म्हणतो नाही तूच माझ्याकडे 4 हात आलायस. रोज उठून भांडणं कटकटी. त्या बांधावरचं एखादं लहानसं बाभळीचं लिंबाचं झाड असतं. कोणाला तरी एकाला लहानशा फांदीची, बारक्या फाट्याची गरज पडते. एक बारका फाटा तोडावा म्हणून हातामध्ये कुऱ्हाड घेऊन येतो. दुसरा लगेच भांडायला येतो, माझ्या हद्दीतलं माझं झाड तोडायला लागलं, भांडायला येतो. अगोदर शाब्दिक भांडणं चाललेली असतात, तोंडानंच, म्हणजे आई बापांचा उद्धार करण्यापुरती मर्यादित असतात. थोड्या वेळानं जरा प्रकरण हातघाईवरती, धाराधारीपर्यंत येतं. आणि मग ज्याच्या हातामध्ये कुऱ्हाड असते, रागाच्या भारात समोरच्या माणसाच्या डोक्यामध्ये घालतो. डोकं फुटतं, रक्तबंबाळ होतो, खाली पडतो, मरतो. घटना ज्या वेळेला घडते त्यावेळेला माणसांना परिणामाची जाणीव असते असं काही नाही. भावनेच्या भारात, रागाच्या भारात हातून असं काहीतरी घडून जातं. पण समोरचा माणूस मेला हे लक्षात आलं म्हणजे मग ह्याचे हातपाय कापायला लागतात. आता पुढं काय, पोलीस येणार, पकडून नेणार, चांगला 12-15 दिवसाचा रिमांड घेणार, रोज उठून ठोकून काढणार, खिशात काही 4 पैसे असतील नसतील ते काढून घेणार. आणि त्यातून एक कोर्टात पुढे केस गेल्यानंतर पुढे काय वाढवून ठेवलंय हे तर काही त्याला ठाऊक असत नाही. सुटेल ह्याची शाश्वती नसते. फाशी एका जन्मठेप हेही माहिती असत नाही. असा जो अपराधी माणूस आहे ज्याच्या हातून काही गुन्हा घडलाय, त्याला जर यातनं सुटका व्हावी वाटत असेल तर त्यानं काय केलं पाहिजे? जाऊन एखाद्या वकिलाचे पाय धरले पाहिजे. वकील साहेब काही करा पण मला एवढं यातनं बाहेर काढ. घरी लहान लहान लेकरं आहेत, म्हातारी आहे, बायको आहे, त्यांना बघणारं सांभाळणारं माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. मी जर असा जेलमध्ये गेलो, मी जर फाशी गेलो तर माझी लहान लहान लेकर रस्त्यावरती येतील, भीक मागायची पाळी येईल. काही करा पण मला एवढं यातनं बाहेर काढा. काही वेळेला माणसांच्याकडे द्यायला पैसे असत नाही.
हा म्हणतो आयुष्यभर तुमच्या घरामध्ये तुमच्या शेतामध्ये राहतो. जेव्हा तुम्हाला असं वाटेल आपले पैसे वसूल झालेत त्यावेळेला तुम्ही मला सोडा, तोपर्यंत मी तुमच्या शेतामध्ये तुमच्या घरामध्ये राहतो. पण काही करून मला एवढं यातनं वाचवा. जो अपराधी असतो, ज्याच्या हातून काही गुन्हा घडलेला असतो, हा वकिलापुढं नतमस्तक होत असतो, हात जोडत असतो, विनवणी करत असतो. जो अपराधी आहे हा वकिलाला शरण जात असतो. जो रोगी आहे हा डॉक्टरला शरण जात असतो. एखादा निर्धन असतो, पैशाची गरज जेव्हा लागते तेव्हा धनवंताच्या दारामध्ये जातो, हात पसरतो, याचना करतो, विनवणी करतो, नतमस्तक होतो. निर्धन माणूस हा धनवंताला शरण जात असतो. जो दुबळा असतो, प्रतिकार करण्याचं सामर्थ्य ज्याच्या अंगात नसतं, तो गावामध्ये जो कोणी बलवान दादा असतो, ज्याच्याकडे काही मसल पॉवर असते, मॅन पॉवर असते, मनी पॉवर असते, त्याच्यापुढे दादा दादा करत नतमस्तक होत असतात. जो दुबळा आहे, तो जो बलवान आहे, सशक्त आहे, त्याला शरण जात असतो. ह्या लक्षात येण्यासारख्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण हात जोडतो, विनवणी करतो, प्रसंगी पाया पडतो. पण काही गोष्टी अशा आपल्या लक्षातही येत नाही आपण कसं कोणाला शरण गेलोय. रस्त्यानं आपण चाललेलो असतो, समोरून तलाठी साहेबांची स्वारी येताना दिसते. त्यांना बघितलं की माणसं नमस्कार साहेब म्हणून नमस्कार कर, चला चहा घेऊन येऊया. ते म्हणतात नको, आत्ताच पाटलाकडे गेलो होतो, झालाय माझा चहा. ते नको जरी म्हणत असले तरी त्यांच्या हाताला धरायचं. असं काय करताय? कधी तर तुमची 6 महिन्यात कधीतरी गाठ पडते, हाताला धरायचं, हॉटेलमध्ये घेऊन जायचं, पदरचे 10 रुपये खर्च करायचे, चहा पाजायचा. का पाजायचा असतो तो चहा? काय आपला पाहुणा आहे, काय मित्र आहे, फार ओळख आहे असं नाही. जराशी झालेली ओळख वाढवण्याचा प्रयत्न आपण करतो, कारण त्याच्या हातातल्या लेखणीचं सामर्थ्य काय हे आपल्याला चांगलं ठाऊक असतं. एक म्हण आहे, ब्रह्मदेव जर एखाद्याच्या नशिबामध्ये जमीन द्यायचा विसरला, राहून गेलं, त्यानं दिलीच नाही, आणि ह्यानं जर त्या मनामध्ये आणलं, कोणाच्या नावावरची जमीन कधी कोणाच्या नावावरती करेल काही सांगता येत नाही. जे नसे ललाटी ते करी तलाठी, असं अगाध सामर्थ्य त्या नमुना नंबर 14ला शिस्पेन्शलची एंट्री कधी होती हे आपल्याला माहितीच होत नाही. ती जाऊन त्या जागी काळ्या शाईची नोंद कधी झाली हे आपल्याला ठाऊक होत नाही. जमीन आपली, पीकही आपलं, दुसराच कोणीतरी वाटतो 7/12चा उतारा घेतो, कोर्टामध्ये जातो, माझी जमीन आहे, माझं पीक आहे, तो अडवायला लागला म्हणतो. एक्सपार्टे इंजंक्शन घ्यायचं, एकतर्फा मनाई हुकूम घ्यायचा, आणि मग आपल्या डोळ्या देखत आपल्या जमिनीतलं आपण वाढवलेलं पीक दुसराच कोणीतरी कापून घेऊन जातो. पीक गेलं ते गेलं. आता जमीन जर वाचवायची असेल तर मग वकिलाला 10-20 हजार दिले पाहिजेत, उद्योगधंदे सोडून हेलपाटे घालत बसलं पाहिजे. हे सगळं जर टाळायचं असेल तर त्या व्यावहारी माणसाला हे चांगलं ठाऊक असतं. असा एक अधूनमधून 10 रुपयाचा चहा पाजला म्हणजे आपली जमीन जागेवरती राहते. त्या सत्तेपुढं आपण पत्करलेली ती शरणागती आहे असं कधीच आपल्याला वाटत नाही. आपण फार सामान्य माणसं आहोत, आपल्या गोष्टी सोडून द्या. ज्यांना आपण मोठं समजतो ती तरी काही आपल्यापेक्षा वेगळी आहेत का? आपल्यासारखीच आहेत. मधले आदले आता सगळे सोडून द्या. त्या मुख्यमंत्र्याला म्हटलं तुम्ही तर आता राज्याचे मुख्यमंत्री आहेत, सगळे आमदार तुमच्या भेटीसाठी बाहेर केव्हापासून ताटकळत थांबलेत, आम्हाला उपमुख्यमंत्री करा. नाही करतायत, किती लोकांना करायचं? आता अगोदरच दोघं आहेत, आणखी कोणाला करायचं? निदान कॅबिनेटचा तरी मिनिस्टर करा की, तेही जरा अवघडच दिसतंय. मग राज्यमंत्री तरी करा, तेही कठीण आहे. मग निदान महामंडळाचा अध्यक्ष तरी करा, पण बसायला लाल दिव्याची गाडी तेवढी आम्हाला द्या. अशी विनवणी करत, याचना करत सगळे तुमच्या दारामध्ये कधीपासून ताटकळत थांबलेत. तुम्हाला कशाला कोणाला तरी नमस्कार करायला जायला पाहिजे? ते म्हणतील आमचं तरी काय खरं आहे. जोपर्यंत वर्षाची मर्जी, वर्षाची म्हणजे परमेश्वराची नाही, एक दिल्लीश्वर आहे, ह्यांची मर्जी जोपर्यंत
तोपर्यंतच ह्यांचं मुख्यमंत्रीपद असतं. नाही तर रात्री झोपताना मुख्यमंत्री, सकाळी झोपेतनं जागे झाले तर साधे मंत्री उरलेले नसतात. त्यांनाही कुठेतरी जाऊन नमस्कार करून यावा लागतो, कोणाची तरी भेट घेऊन यावे लागते, कोणाची तरी मनधरणी त्यांनाही करावी लागते, कोणाची तरी प्रार्थना त्यांनाही करावी लागते. त्या पंतप्रधानाला म्हटलं, देशाचे पंतप्रधान आहेत, कशाला तुम्हाला कोणाकडे तरी नमस्कार करायला जायला पाहिजे? सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री कधीपासून आपल्या भेटीसाठी ताटकळत थांबलेत, तुम्हाला कशाला कोणाला तरी नमस्कार करायला जायला पाहिजे? एरवी जरी कधी त्याने तेव्हा आम्हाला नाही नमस्कार केला, 5 वर्षातून एक दिवस उजाडतो ज्या दिवशी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या दारात हात जोडून उभारलेले असतात. कसली मिरवणूक चालली आहे म्हणून सहज बघायला आपण दारामध्ये गेलो आणि हे त्या उघड्या जीपमध्ये जरी असले, आपल्याला बघितलं की तिथनंच हात जोडायला लागतात, विसरू नका म्हणायला लागतात. एक झोळी काखेला अडकवलेली असते, अदृश्य असते, आपल्याला ती कधी दिसतच नाही. पण कशाचं दान, कशावर शिक्का मारून कुठे टाकायचं, हात जोडून विनवणी करून प्रसंगी पाया पडून सांगायला लागतात. आपल्याला बघितल्यानंतर हात जोडतील काय नवलंय त्याच्यामध्ये, पण अगोदरच महिनोन महिने रस्त्यावरती त्या पोस्टरवरती असे हात जोडून उभे असतात. जगामध्ये समर्थ असं कोणीच नाही की ज्याला कधीच कोणापुढे नतमस्तक कधी व्हावंच लागलं नाही, कोणाची मनधरणी करावी लागली नाही, प्रार्थना करावी लागली नाही, असा समर्थ असा जगात एकही जण नाही. म्हणून माणसानं माणसाला शरण जाण्यात अर्थ नाही. जो स्वतः दुसऱ्याला शरण जातोय असा एक शरण जाणारा माणूस दुसऱ्या शरण येणाऱ्या माणसाला कितीशी मदत करणार आहे, किती वेळ करणार आहे, हाही तसलाच आहे, तोही तसलाच आहे. एक ग्रस्त नदीच्या काठावरून जायला लागला, असं दिसलं एक जण पाण्यात पडलाय आणि बुडायला लागलाय, हातपाय हलवतोय, पण आता पोहायलाच येत नसल्यामुळं खाली जातोय वर येतोय, खाली जातोय वर येतोय. वाटेनं जाणाऱ्या माणसाला त्या बुडणाऱ्या माणसाची खूप दया आली. पण ह्यालाच जर पोहायला येत नसेल तर त्या बुडणाऱ्या माणसाला तो काय मदत करू शकतो? आरडाओरडा करण्यापलीकडे दुसरं काहीच करू शकत नाही. एक बुडणारा दुसऱ्या बुडणाऱ्याला वाचवू शकत नाही, हाही तसलाच आहे, तोही तसलाच आहे. त्याप्रमाणे एक शरण जाणारा माणूस दुसऱ्या शरण येणाऱ्या माणसाला फारशी मदत करू शकत नाही, फार वेळ करू शकत नाही, हाही तसलाच आहे, तोही तसलाच आहे. म्हणून माणसानं माणसाला शरण जाण्यात अर्थ नाही. शरण जाणं जर चुकणारं नसेल, कोणाची तरी पाय धरायचेच असतील, कोणाची तरी विनवणी करायचीच असेल, तर मग महाराज म्हणतात, अरे अशाला शरण जावं ज्याला भक्तांची कामं करताना लाज वाटत नाही, कमीपणा वाटत नाही. असा जो कोणी असेल, जो मदतीला धावून येणारा असेल, असा जो कोणी असेल त्याला शरण जा. म्हणून महाराज सांगतात, साधावय भक्ती कज नाही लाज धरीत, ऐसियासे शरण जावे शक्ती जीवे न वंची. एक व्यवहारातला अनुभव असा आहे. अलीकडं आपल्या पोरांना काम करण्याची लाज वाटते, जरा कमीपणा वाटतो, जरा कॉलेजची हवा खाऊन आली, जरा बुलेटवरनं हिंडायला लागली, म्हणजे म्हशीचं शेण काढायला लाज वाटते. कमी ही काय माझी काम आहेत का? शेण काढा, तिकडं उखेरड्यावरती नेऊन टाका, गोठा धुवून घ्या. आपलीच पोरं असतात, शेतकऱ्याचीच पोरं असतात, पण लाज वाटते, कमी पण वाटतं, माझी काम आहेत काही. हा विश्वाचा मायबाप जरी असला, सर्व सत्ताधीश जरी असला, द्वारकेचा राणा जरी असला, ह्याला काही लाजही वाटत नाही, काही कमीपणाही वाटत नाही. कोणी सांगितलेलं नव्हतं, उष्ट्या पत्रावळ्यात एवढ्या उचला, खरकटी पानं उचला, असं तर कोणी त्याला सांगितलेलं नव्हतं. पण तरी सुद्धा राजसूय यागाच्या वेळेला युधिष्ठिराच्या घरच्या उष्ट्या पत्रावळ्या, खरकटी पानं न सांगता उचलायला लागतो. महाराज सांगतात,
भाविकाचे काम देव अंगे कर, भाविकाचे काम देव अंगे
देव अंगे करे काढी धर्मा घरे उच्छिष्ट ते. लाज वाटत नाही, द्वारकेचा मी राजा आहे, असली कामं करू काय, पत्रावळे उचलत बसू काय म्हणत नाही. आता कदाचित कोणी असं म्हणायला येते त्याच्यावर काय नवलंय. मित्राच्या घरचं काही एखादं कार्य आहे, कल्पना करा मित्राच्या बहिणीचं लग्न आहे. मग ह्याची जी मित्रमंडळी असतात मित्राच्या घरी राबतच असतात ना, आलेल्या पाहुण्यांना चहा द्या, पाणी द्या, जेवायला वाढा. मित्राच्या घरचं जर काही कार्य असेल तर त्याची मित्रमंडळी आपल्या मित्राच्या घरी राबत असतात. नाहीतरी हा पांडवांचा मित्रच होता, सखा होता. आपल्या मित्राच्या घरी त्यानं काम केलं, जगावेगळं काय केलंय. सगळेच मित्र आपल्या मित्राच्या घरी राबतात, त्याप्रमाणे हाही राबला, मान्य केलं. मित्र असू द्या नाही तर नोकर असू द्या, दुसऱ्याची पादत्राण आपल्या डोक्यावरती यायची आणि रस्त्यानं चालायचं. कोणत्या मित्राचं काम आहे, कोणत्या नोकराचं काम आहे, पण ते करताना याला काही लाज वाटत नाही. प्रसंग सर्वांना ठाऊक आहे. कोणाच्या मनामध्ये कोणत्या वेळेला काय विचार येतील आणि ते काय येतील हे जे काही कारणं सांगायला येत नाहीत. एकदा सत्यभामेला असं वाटायला लागलं श्रीकृष्ण हाच मला पुढच्या जन्मात सुद्धा पती म्हणून मिळायला हवा. आता ही मनातली गोष्ट कोणाजवळ बोलावे, उपाय कोणाला विचारावा, प्रश्न पडला. आणि मग एक दिवस योग्य व्यक्तीची गाठ पडली. नारदांची स्वारी तिच्या महालात आली, स्वागत वगैरे केलं आणि मग बोलत बसल्यानंतर म्हणायला लागले, ऋषीवर एक गोष्ट माझ्या मनात आहे, बोलू का? नारद म्हणले, बोल, तुला काय सांगायचंय ते सांग, काय विचारायचंय ते विचार. काय नाही, श्रीकृष्ण हाच मला पुढच्या जन्मात सुद्धा पती म्हणून मिळायला हवा. नारद मनातल्या मनात हसायला लागले. आता काय म्हणावं ह्या बाईला, हा कोण आहे हेच अजून ह्याला कळालेलं नाही. हा काय प्रत्येक वेळेला येतो काय असा जन्माला? जेव्हा केव्हा धर्माचा ऱ्हास व्हावा, सगळीकडं अधर्म माजलेला असावा, दुर्जनांचं प्राबल्य झालेलं असावं, सज्जनांचं जगणं अवघड झालेलं असावं, अशा वेळेला कधीतरी युगायुगामधून हे एकदा येणार. जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होईल, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अशी परिस्थिती ज्या वेळेला निर्माण होईल त्यावेळेला हे अवताराला येणार आणि ही बाई तर आता पुढच्या जन्माची गोष्ट करायला लागली. गंमत करायची लहर आहे ना म्हणे. या जगामध्ये अशा कोणत्याच अडचणी आहेत, कुठलेच प्रॉब्लेम नाहीत की ज्याच्यावरती काही मार्ग नाही, सोल्युशन नाही, असं नाही म्हणे. आहेत, उपाय आहे याच्या. आणि काय करायचं? काय नाही, जी वस्तू या जन्मामध्ये आपण दान देतो ती वस्तू त्या माणसाला पुढच्या जन्मात हमखास मिळते. हिने विचारलं काय करायचं? काय नाही, तुझा नवरा तू दान देऊन टाक, तुला पुढच्या जन्मात तू पती म्हणून मिळतो का नाही बघ म्हणले. मग हे म्हणायला आले, आत्ता देते, कोणाला देऊ? दे की म्हणले, मलाच देऊन टाक, आहे की मी तुझ्या पुढं, मलाच देऊन टाक, आत्ता देते. मी काय करायचं? तू काहीच करायचं नाही. मी काय मंत्र म्हणायचे ते म्हणतो, तू फक्त माझ्या हातावर पाणी तेवढं सोड, तुझं काम झालं. गेली पाणी तांब्या घेऊन आली. म्हणा म्हणले, तुमचे काय मंत्र म्हणायचे ते म्हणा. नारद म्हणायला लागले, अगं जी वस्तू दान द्यायची ती वस्तू तर तुझ्याजवळ पाहिजे का नको? वस्तूचा तर पत्ता नाही, आणि जे तुझ्याजवळ नाही त्याचं कसं दान देणार? म्हणले, मग आता काय कर? काय नाही, बोलवून घे की म्हणले, तुझ्या नवऱ्याला घे बोलवून. गेला, निरोप गेला, आत्ताच्या आत्ता बोलवलंय म्हणून. आले, धावत पळत आले, काय चाललंय सगळं ठाऊक होतं. पण आता नारदांच्याच मनात आलंय तिची गंमत करायची, तर मग आता आपणही सहभागी झाला पाहिजे. गडबडी नाही आले, विचारलं बायकोला, एवढ्या तातडीनं मला का बोलवले? ते म्हणाले, तुम्ही नुसतं बसा, ते तुम्हाला नाही कळायचं, मी करते काय करायचं ते. सगळ्याच बायकांना वाटत असतं की आपल्या नवऱ्याला काही कळतच नाही म्हणून. तुम्ही बसा म्हणले, नुसतं बसा, मी करते काय करायचं ते करते. बसले, गप्प बसले. झालं, नारदांचं पुटपुटणं झालं, हातावर पाणी सोडून झालं. थोडा वेळ गेला, नारद म्हणले, उठा,
कामाला लागा म्हणले, तुम्हाला फुकट कोणी पोसायचं, कोणी खाऊ घालायचं. त्या जेलमध्ये सुद्धा कायद्याकडनं कामं करून घेतात, मग खायला घालतात. तुम्हाला फुकट कोणी खाऊ घालायचं. चला म्हणले बाहेर. बायको म्हणली, यांना कुठे घेऊन चालला? कुठे घेऊन चालला म्हणजे? तू याचं दान मला दिलंय ना, मग वस्तू तर ती आता माझी झाली. आता मी त्याचा मालक झालोय, तो माझा सेवक झालाय. मी सांगन ती कामं आता त्यांनी केली पाहिजे. बाहेर माझ्या पादुका आहेत, उचला, डोक्यावरती घ्या. ज्या नगरीचा तो राजा आहे त्या स्वतःच्याच नगरामध्ये नारदांच्या पादुका आपल्या डोक्यावरती घेतो. नारद पुढं चालतात आणि त्यांच्या मागून त्यांच्या पादुका घेऊन हा चालायला लागतो. महाराज वर्णन करतात, सत्यभामा सेवकाच्या शिरी घेऊन चाले पादुक. लाज वाटत नाही, काही कमीपणा वाटत नाही. आता कोणी म्हणायला येईल काय विशेष आहे त्याच्यात? बायकोला कळायला पाहिजे होतं आपण काय करायला लागलोय ते. दुसऱ्या अजून 16,107 होते, पण आपल्या नवऱ्याचं दानीनं देऊन टाकलं. मग आता एकदा वस्तू दान दिली म्हटल्यानंतर ज्याला ती दिलीये
तो तर त्या वस्तूचा मालकच झालेला असतो. ह्यांचं दान नारदाला दिलं म्हणजे नारद आता त्याचे स्वामी झाले होते आणि हा त्यांचा सेवक झाला होता. मग आता आपल्या मालकाने सांगितलेली कामं करणं हा सेवकाचा धर्म आहे. सगळेच नोकर आपले मालक जे काही कामं सांगतात ते करतच असतात. ह्यानं तरी काय केलं? आपल्या मालकाने आपल्या स्वामीनं जे काम सांगितलं तेवढं काम यानं केलं. जगा वेगळं काय केलं? मान्य केलं, हेही मान्य केलं. मित्र असू द्या, नोकर असू द्या, दुसऱ्याच्या लेकराचे बाळू ते धुत बसायचे, हे आता कुठल्या पुरुष नोकराचं तरी काम आहे. पण ते करताना याला काही लाज वाटत नाही. प्रसंग ठाऊक आहे, सर्वांना ठाऊक आहे. सोखोवरायच्या बायकोचं बाळणपण जवळ आलं. घरात काही सामान नाही. नवऱ्याला म्हणायला लागल्यावर दिवस भरत आलेत, घरात तर काहीच नाही, कसं माझं बाळणपण व्हायचं? ऐकून घेतलं, बाहेर पडले. सामान घेऊन दुपारी तरी येतील, आता संध्याकाळपर्यंत तरी येतील. नवऱ्याचा पत्ता नाही, गेले ते बाहेरच. घाबरून गेली. सामान तर घरात नाही, पण आता सोबतीलाही घरात कोणी नाही. कसं आता बाळणपण व्हायचं ह्या काळजीमध्ये अचानक दारावरती थाप पडली, वहिनी दार उघडा म्हणून. आता कोण आलंय ह्या वेळेला वहिनी म्हणत दार उघडलं. समोर यांच्या वंसबाई होत्या, म्हणजे चोखोबराईची बहीण आली होती. तिला बघितलं आणि जीव मोठा झाला, आधार वाटायला लागला. वंसबाई, तुम्ही कशा अगदी देवानं पाठवल्यासारख्या आला तो. त्यानं सांगितलं, दादाने तुमची सगळी अडचण मला सांगितली, काही काळजी करायची नाही. प्रपकत आले. बायकोनं पाण्याचा तांब्या पुढं आणून ठेवला, चेहरा बघितला आणि लक्षात आलं सगळं व्यवस्थित पार पडलं. मग विचारलं, कसं झालं बाळंतपण? सांगितलं व्यवस्थित झालं, काही त्रास नाही. एक गोष्ट तुम्ही फार चांगली केली. चोखोबराय म्हणाले, मी काय केलंय? तुम्ही वंसबाईंना निरोप दिला, त्या आल्या आणि त्याने येऊन माझं सगळं बाळंतपण पार पाडलं. चोखोबराय म्हणाले, आता आणखी कोणती वंस उगवली होती? अहो असं काय करताय? अक्काच आल्या होत्या, तुमची बहीणच आली होती. चोखोबराय म्हणाले, काय सांगते? कशी ती इकडं आली म्हणते? कशी आली? आता कशी आली? त्यावेळेला रेल्वे असते तर रेल्वेनं आली, बस असते बसनं आली, सोमोनं आली, ट्रॅक्सनं आली, काहीतरी सांगता आलं. अशी चालत आली म्हण. तसं नाही मला म्हणायचं. एवढे दिवस तर मी तिच्याच घरी होतो. सकाळ संध्याकाळ आम्हाला सगळ्याला भाकरी बुडवून तर तीच खाऊ घालत होती. बायकाची जी कामं असतात, कुरवाड्या भातोड्या वाळवा करा, जी काही असतील सगळी कामं दिवसभर घरातली आमच्या समोरच ती करत होती. मग ती जर तिथं सगळी कामं करत होती, आम्हाला खाऊ पिऊ घालत होती, तुझं बाळणपण करायला ती इकडं कशी येईल? हे म्हणाल, ते काय मला ठाऊक नाही. मला एवढंच माहिती, वंसबाई आल्या होत्या आणि त्याने येऊन माझं सगळं बाळणपण पार पाडलं. चोखोबराय विचारात पडले, असं कसं शक्य आहे? मी तर तिच्याच घरी आहे, दिवसभर तर घरातली सगळी कामं ते आमच्या समोरच करते, सकाळ संध्याकाळ आम्हाला खाऊ तीच करून घालते, हिचं बाळणपण करायला आली कधी? जेव्हा सगळा प्रकार चोखोबरायच्या लक्षात येतो तेव्हा बायकोच्या भाग्याचे गोडवे गायला लागतात, की काय तुझं नशीब, काय तुझं हे काही काम आहेत काय त्याची? विश्वाचा मायबाप असणारा, बापासारखा बाप असतो त्या पोराला जन्म देणारा, त्याला घाण वाटते, कमीपणा वाटतो. दिवसभर तर त्या माऊलीच्या पाठीमाग कामं तर हे असतातच. रात्री सगळं घरातले आवरावर करून अंथरुणावरती येऊन अंग टाकायला थोडा वेळ त्याला होतो. घरातलं सगळं आवरते, अंथरुणाला जरा पाठ टेकते, तोपर्यंत त्या लेकराची आणि लेकराच्या बापाची तासभर झोप झालेली असते. जरा कुठं डोळा लागतोय ना लागतोय तोपर्यंत त्या पोरानं संडास तरी केलेली असते, लघवी तरी केलेली असते. मग ते जरा गार लागायला लागलं रडायला लागतं. दिवसभराच्या श्रमानं थकून गेलेली आत्ताच येऊन अंथरुणाला अंग टेकलंय, नुकताच डोळा लागलाय, लवकर तिला जाग येत नाही. बाप म्हणणार तिथं जवळच झोपलेला असतो, बायकोला हाका मारायला लागतो, नाही जाग येत, दंडाला धरून हलवायला लागतो. काय मागच्या जन्मात काय कुंभकर्ण होतेस का काय? किती वेळ झालाय पोरगं रडायला लागले. अरे का बाबा, ती तर आत्ताच येऊन पडली आहे ना, तू बापच आहेस की, जन्मच दिलाय ना त्या पोराला.
पण बायकांना ठाऊक असतं पोरग हे रात्री असं काहीतरी करणार, उशाला 4-2 दुपटे बाळूचे ठेवलेले असतात. आपण उठावं, खालचं काढावं, दुसरं अंथरावं, हात सुद्धा त्याला लावत नाही. घाण वाटायला लागते, कमीपणा वाटायला लागतो. ही काय माझी काम आहेत का म्हणायला लागतो. बापासारखा बाप त्या पोराला जन्म देणारा, त्याला घाण वाटते. हा विश्वाचा मायबाप जरी असला, सर्व सत्ताधीश जरी असला, द्वारकेचा राणा जरी असला, ह्याला लाज वाटत नाही, घाण वाटत नाही, कमीपणा वाटत नाही. नाथराय वर्णन करतात, त्याचे स्त्रीचे बाळंत पोळ, स्वयंकारी जनार्दन, स्वयंकारी जनार्दन, स्वयंकारी स्वयंकारी जनार्दन. न सांगता सगळी कामं करायला लागतो. काय काय कामं करतो किंवा केली आहेत, अभंग जरी पुढे ठेवला तरी लक्षात येईल. उंच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखो अनिया. दासी पुत्र कण्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादशी. काय करत नाही, चर्मरंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शेले वेणी. त्या रोहिदासाबरोबर चांबडं रंगवायला लागतो, कबीराबरोबर शेले विणायला लागतो, गोरोबा काकाबरोबर मडकी करायला लागतो, नरहरी सोनाबरोबर ते दागिने करताना नळी घेऊन फुंकायला लागतो, जनाबाई बरोबर गोवऱ्या वेचायला लागतो, अर्जुनाचे घोडे धुवायला लागतो. काय करत नाही, सगळी कामं न सांगता तो करतो. कोणी सांगितलेलं नव्हतं. हौदातलं पाणी संपलंय, कावड तेवढी उचला, नदीवरती जावा आणि हौदात तेवढं पाणी आणून टाका, असं तर काही कोणी त्याला सांगितलेलं नव्हतं. पण तरी सुद्धा मुकाट्यानं नाथांच्या घरची कावड उचलतो आणि नदीवरनं पाणी आणून हौदात टाकायला लागतो. निळोबा वर्णन करतात, कावडीने पाणी ज्या घरे चक्र पाणी कावडीने पाणी ज्या घरे चक्र पाणी चक्र पाणी कावडीने पाणी चक्र पाणी कावडीने पाणी घरे चक्र पाणी
भक्ती भाव वंदित भक्ती भावेना वंदिताचे पाय भक्ती भावेना वंदिताचे पाय भक्ती भावेना वंदिताचे पाय स्वामी चक्रपणी वाहे न सांगता सगळी कामं करायला लागतं. म्हणून मग महाराज म्हणतात जर शरण जायचंच असेल कोणाला तरी, कोणाचे तरी पाय धरायचेच असतील तर त्याला तुम्ही शरण जा ज्याला भक्तांची कामं करताना लाज वाटत नाही, कमीपणा वाटत नाही. म्हणून महाराज सांगतात साधावय भक्ती गज नाही लाज धरीत ऐसी आसे शरण जावे शक्ती जीवे नवंची. साधावया
साधावया नाही लाज धरित नाही लाज धरित ऐसी यासी शरण जावी ऐसी यासी शरण जावी नाही लाज धरित नाही लाज धरित 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 ऐशी यासी शरण जावी ऐसी यासी शरण जावी शरण शक्ती जीवे नवंची आ शक्ती जीवे नवंची नवंची शक्ती जीवे नवंची शक्ती दिवे शक्ती दिवे शक्ती दिवे नवंची शक्ती
भक्ती काज नाही लाज धरीत ऐसियासे शरण जावे शक्ती जीवे नवांची. ज्याला भक्तांची कामं करण्याची लाज वाटत नाही त्याला शरण जा म्हणून सांगितलं. पण नेमकं जायचं तरी कोणाला? देवही काही थोडे थोडक्या नाहीत, 33 कोटी देव आहेत. नेमकं जायचं कोणाला शरण? पुढच्या कडव्यात महाराज सांगतात, भीष्म पण केला खरा धनुर्धर रक्षिले ऐसियासे शरण जावे शक्ती जीवे नवंची. ज्यानं भीष्माचा पण खरा केला आणि ज्यानं अर्जुनाचं रक्षण केलं त्याला शरण जावं. सर्वांना ठाऊक आहे, महाभारतीय युद्धामध्ये द्वारकेचं जे सैन्य होतं कृष्णाचं, हे सगळं कौरवांच्या बाजूनं लढत होतं, पांडवांच्या बाजूला नाही. आणि हा एकटा तेवढा पांडवांच्या बाजूला होता. कारण दोघे जेव्हा युद्धाच्या अगोदर मदत मागायला गेले, एकाच वेळेला दोघेही गेलेले. कोणाला नाही म्हणायचं, दोघे बी जवळचे वा नातेवाईक आहेत. दुर्योधनाला विचार, त्यानं सांगितलं, मी माझ्या सेनेचे 2 भाग करतो. एका बाजूला माझं सगळं सैन्य, अस्त्र शस्त्र रथ घोडे जे असेल ते, आणि दुसऱ्या बाजूला मी एकटा. ते अगोदर सांगतो, हातात मी शस्त्र धरणार नाही, कोणाला मी मारणार नाही, निशस्त्र असा एका बाजूला मी. विचारलं तर युक्तीच्या तेवढ्या गोष्टी मी सांगेन, पण हातात शस्त्र घेऊन कोणाला मारणार नाही. काय कोणाला घ्यायचं ते घ्या. दुर्योधन अगोदर गेलेला, तुला काय घ्यायचं घे बाबा. दुर्योधनानं विचार केला, युद्ध करायचंय, आणि हा तर म्हणतोय मी हातात शस्त्र धरणार नाही आणि कोणाला मारणार नाही. हा बिनकामाचा माणूस घेऊन काय करायचं? त्याला वाटली मुठी वाटली, उजवी वाटली, सगळं सैन्य जर आपल्याला मिळतंय म्हणून सगळं सैन्य कौरवांच्या बाजूला होतं, हा एकटा तेवढा पांडवांच्या बाजूला. अगोदरच सांगितलेलं, हातात मी शस्त्र धरणार नाही आणि कोणाला मारणार नाही. युद्धाला सुरुवात झाली, काही दिवस झाले. कर्ण रोज भेटायला यायचा दुर्योधनाला, कारण जोपर्यंत भीष्माचार्य सेनापती होते तोपर्यंत कर्णाचा त्या युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभाग नव्हता. कारण हा पांडवांचा नेमका कोण आहे हे त्यांना ठाऊक होतं, म्हणून त्याला बाजूलाच बसवलेला होता. युद्धामध्ये त्याचा सहभाग नव्हता. पण रोज मित्राला भेटायला यायचा. आपल्याकडचं कोण गेलंय, त्यांच्याकडचं कोण मेलंय, तुम्ही कोणता व्ह्यू आखला होता, त्यांनी कसं उत्तर दिलं, किंवा त्यांनी कोणता आखला, तुम्ही काय, ही चौकशी करायला रोज यायचा. एक दिवस दुर्योधनाला कर्ण म्हणायला लागला, लक्षात येतंय का काय चाललंय ते? कर्णाने विचारलं, काय झालंय? तर काय झालं म्हणून मलाच काय विचारतोय? किती दिवस झालेत ह्या युद्धाला, आणि आत्तापर्यंत तुझे या युद्धामध्ये किती भाऊ मेलेत? तोपर्यंत त्याचे जवळजवळ 23 भाऊ मेलेले होते. तुझे इतके भाऊ मेलेत आत्तापर्यंत, आणि पांडवांच्या तर केसालाही अजून धक्का लागलेला नाही, सगळेच्या सगळे शाबूत आहेत. बरं, तुझ्या बाजूला लढणारी जी माणसं आहे ती सामान्य माणसं नाही. ती भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अरे एकापेक्षा एक महान योद्धे. ह्यांच्यापुढं नुसतं उभारण्याची लायकी सुद्धा त्या पांडवांची कोणाची नाही. असं असताना सुद्धा तुझे इतके भाऊ मरतात आणि त्यांच्या केसाला धक्का लागत नाही. हे असं का होतंय? काही जरा विचार करशील का नाही? अगोदरच दुर्योधनाचं मत ह्या सगळ्या मंडळीविषयी काही चांगलं नव्हतं. ही सगळी पांडवांच्या पक्षाची माणसं आहेत. नाईला जर आता ती ह्यांच्या बाजूने युद्धात लढायला लागली आहेत, नाही तर ही सगळी तिकडची माणसं. कर्णानं एवढी फोडणी दिल्याबरोबर रागानं लाल झाला, तावातावानं भीष्माचार्याकडे गेला आणि म्हणायला लागला, तुम्हाला जर मनापासून युद्ध करायचंच नसेल, निवांत बसा, रिटायर व्हा. आहेत माझ्याकडं तुमच्या जागी नेमण्यासाठी दुसरी माणसं आहेत, तुम्ही आपलं निवांत बसा. भीष्माचार्य म्हणाला, अरे काय झाले दुर्योधना,
आता काय झालं म्हणून मलाच काय विचारतं, किती दिवस झालेत ह्या युद्धाला, आत्तापर्यंत किती माझे भाऊ मेलेत, आणि पांडवांच्या तर केसालाही धक्का लागलेला नाही. आपला सेनापती जर पांडवांचा पक्षपाती असेल, त्यांच्या बाजूचा जर असेल, तर मग त्या युद्धामध्ये आमचा जय तरी कसा व्हावा. भीष्माचार्यांना पांडवांच्या विषयी सहानुभूती होती, ह्याच्याबद्दल काही वाद नाही. पण एकदा सेनापती पद स्वीकारल्यानंतर युद्धामध्ये ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात सगळं ते करत होते. दुर्योधनाचे बोल त्यांना जरा झोंबले. सांगितलं, ठीक आहे दुर्योधना, तुला तसं वाटतंय ना, आता उद्याचा युद्धाचा दिवस तू पाहशील. उद्या ही पृथ्वी निपांडवी करेन, म्हणजे उद्या पृथ्वीवरती एकही पांडव जिवंत असणार नाही. आता ह्याच अपेक्षेनं तो आलेला होता. हे सामान्य माणसाचे शब्द नाही आहेत, भीष्माचार्याचे शब्द आहेत. तोंडातनं एकदा शब्द निघाला म्हटलं कालत्रही त्याच्यात बदल होणं शक्य नाही. त्यांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. आनंदानं माघारी गेला. सगळ्या कौरव सेनेत बातमी पसरली. भीष्माचार्य असं म्हणालेत की उद्या ही पृथ्वी निपांडवी करेन म्हणून. सगळ्या नाचायला लागल्या, तोफा वगैरे उडायला लागल्या, कारण उद्या सगळे पांडव मरणार. भीष्माचार्य म्हणालेत म्हणजे उद्या सगळे पांडव मरणार. पांडव मेले म्हणजे युद्धच संपलं. युद्ध संपलं म्हणजे परवा दिवशी आपण आपल्या बायका पोरामध्ये घराकडं गावाकडं जायला मोकळे झालो. शेवटचा पेपर झाल्यानंतर पोरं जशी आनंदाने उड्या मारत घराकडे येत असतात, तशी ह्या सगळ्या सैन्याची अवस्था झालेली. उद्या युद्ध संपणार. नाचायला लागले, तोफा वगैरे उडायला लागलेल्या. आता समोरच्याच बाजूला पांडवांचा तळ पडलेला. त्यांच्या काही लक्षात येईना आज असं काय घडलंय. त्यांनी तिकडं आनंदोत्सव साजरा केलाय. कोणी आपल्याकडचा एखादा महान योद्धा गेलाय का की ज्याच्या मरणाचं दुःख करत आपण इकडं बसावं आणि ज्याच्या मरणाचा आनंद त्याने तिकडं साजरा करावा, असा कोणी आपल्यातला एखादा मोठा योद्धा गेलाय का. चौकशी केली पण तसं काय नव्हतं. रोज जसे मरत होते तसेच मेलेले. ज्याच्या मरणाचं विशेष दुःख ह्याने करावं आणि ज्याच्या मरणाचा विशेष आनंद त्यांनी साजरा करावा, असा तर कोणी गेलेला नव्हता. मग हे असं का नाचायला लागले, का तोफा ओढा, काय लक्षात तर काही येईना. 31 डिसेंबर जर म्हणावं, रात्री अपरात्री असा गोंधळ घालायला, फटाके उडवायला, अजून लांब आहे. आत्ता कुठं मे महिना चालू आहे, अजून 6-7 महिने जायचे. काय झालं हे लक्षातच येईना यांच्या. थोड्या वेळानं हेराकडनं तर बातमी येऊन पोचलीच. भीष्माचार्य असं म्हणाले की उद्या ही पृथ्वी निपांडवी करेन म्हणून. हे ऐकले की पांडव सगळे मटकरनं खाली बसले. कारण भीष्माचार्य कोण आहे, त्यांची ताकद काय, हे ह्यांना चांगलं ठाऊक होतं. ते जर म्हणाले असतील की उद्या एकही पांडव या पृथ्वीवरती जिवंत असणार नाही, उद्या सगळेच आपण ह्या वेळपर्यंत मेलेले असो, कोणाच्याच तोंडून शब्द निघाना. द्रौपदीच्या कानावरती वार्ता गेली. ओक्साबोक्षी रडायला सुरुवात केलं. एवढ्या महापराक्रमी पतींची पत्नी, पण उद्या आपण विधवा होणार आहोत, ह्या कल्पनेनंच अखंड तांडव एक करायला सुरुवात केली. आता अशा संकटाच्या वेळेला मदतीला येणारा एक जणच आहे. त्यांना निरोप गेला. आले धावत पळत आले. काय झालंय, काय चाललंय सगळं ठाऊक होतं. द्रौपदीला विचारलं काय झालंय, का रडायला लागली. ते म्हणाले, अरे कृष्ण तुला काहीच ठाऊक नाही का. ह्याला तर सगळं माहिती होतं, पण हा म्हणायला लागला, आलापासून विचारतोय प्रत्येकाला काय झालंय, कोणच तोंड उघडत नाही आणि मला सांगत नाही, मग मला कळावं तरी कसं. ह्याला वाटायला लागलं खरंच ह्याला काही ठाऊक नाही. रडत पडत काय झालं ते सांगितलं. हा म्हणायला लागला एवढंच आहे ना. ते म्हणायला लागले एवढंच आहे ना, अरे उद्या विधवा व्हायला लागली की, आणि तुला ही गोष्ट अशी एवढी बारकी वाटली काय. असं मी सांगतो तसं कर, तुला बोलवायला येतो, माझ्याबरोबर यायचं, जेवढं सांगतो तेवढंच करायचं. आता तेवढा एकच आधार होता. पहाटची वेळ झाली. आले, उठवलं, चल म्हणले आता माझ्यावर. निघाले. थांब अगोदर म्हणले पायात चपला घाल. कोणी विचारलं सोबत कोण आलंय, एवढंच सांगायचं, माझ्या सेवकाला मी बरोबर आणलाय, माझा सेवक बरोबर, एवढंच सांगायचं. चल म्हणले. निघाले. आता समोरच्याच बाजूला कौरवांचा तळ पडलेला, पहाट झालेली.
थोड्या वेळानं आता युद्धाला सुरुवात होईल. मग तत्पूर्वी प्रातर्वेदी वगैरे उरकून घ्यावा. सगळ्या सैन्याची गडबड चाललेली, लगबग चाललेली, प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये व्यस्त. कोणी ह्यांना अडवलं नाही. एक तर सगळ्याला ठाऊक होतं की कृष्णानं अगोदरच सांगितलंय हातात मी शस्त्र धरणार नाही, कोणाला मारणार नाही. त्यामुळं त्याच्यापासून कोणालाच भय नव्हतं. द्रौपदी किती केली तर शेवटी ती राजघराण्यातली सूनही होती, शिवाय निशस्त्र होती, तिच्यापासूनही कोणाला भय नव्हतं. त्यामुळे कोणी ह्यांना काही अडवलं नाही. जो तो आपल्या आपल्या कामामध्ये तांबे घेऊन पळायला लागलेलं. हिला घेतलं आणि जिथं भीष्माचार्याच्या राहोटी तिथं पोहोचले. त्याला चपला काढायला सांगितलं आणि जा म्हणलं आतमध्ये. हिनं पायातनं चपला काढले की ह्याने ते उचलून घेतले. सेवक बनवून आलेले सेवकांना अशा मालकीनीच्या चपला खाली ठेवायच्या नसतात. पायातनं काढले की ह्यानं ते उचलून घेतले, आपल्या छातीजवळ धरले आणि जा म्हणले आतमध्ये जा. गेले, आतमध्ये गेले. भीष्माचार्य उठून डोळे झाकून फक्त बसलेले होते. थोड्या वेळानं आता युद्धाला सुरुवात होईल. तत्पूर्वी भगवंताचं स्मरण करावं, चिंतन करावं म्हणून फक्त डोळे झाकून परमेश्वराचं चिंतन करत बसलेले. हे आत गेले, काही केलं नाही, खाली वाकून नमस्कार केला. आता त्या काळातल्या बायका कोपरापर्यंत बांगड्या घालणाऱ्या, अजून काय फॅशन आलेली नव्हती. एका हातात एक बांगडी, एका हातात घड्या, हे काही नव्हती. त्या कोपरापर्यंत बांगड्या घातलेल्या. तिनं हात खाली केल्याबरोबर फक्त बांगड्या खाली घसरून आल्या. त्याची किणकिण झाली, आवाज थोडासा झाला. भीष्माचार्याने काही डोळे उघडले नाहीत. आला असेल कुणीतरी कौरव पत्नी. आता कौरवांच्या गोटात येणार म्हणजे दुसरं कशाला कोण येते. कोणीतरी कौरव पत्नी नवऱ्याच्या जखमा बांधायला, त्याची सेवा शुश्रूषा करायला आली असेल. पहाट झाली, आता युद्धाला सुरुवात होईल, माघारी जावं म्हणून निघाली असेल. डोळे काही उघडले नाहीत. सवयीनं आशीर्वाद तेवढा दिला, सौभाग्यवती भाऊ म्हणाले. दुसऱ्यांदा खाली वाकले. पुन्हा काकणांचा आवाज झाला. पुन्हा यांच्या तोंडून शब्द गेले, सौभाग्यवती भाऊ. तिसऱ्यांदा खाली वाकले. पुन्हा काकणांचा आवाज आणि पुन्हा शब्द आणखी सवयीनं गेले, सौभाग्यवती भाऊ. आणि अचानक त्यांच्या डोक्यात प्रकाश असा पडला, युद्धभूमी आहे, प्रेताचा खच पडलाय. त्या प्रेतावरती ताव मारायला कोले, कुत्रे, लांडगे रात्रभर हिंडतायत. त्यांच्या भेसूर ओरडण्याचा आवाज येतोय. सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे, मांसाचा सगळा चिखल झालाय. आणि अशा या भयान वातावरणामध्ये पहाटेच्या वेळेला जॉगिंगला जावं, बागेमध्ये फिरायला जावं, अशा पद्धतीने एवढ्या जणी कोण आल्यात बघावं म्हणून डोळे उघडले. समोर द्रौपदी दिसली, एकटीच दिसली. ती बघितलं की सगळा प्रकार यांच्या लक्षात आला. आपण काय बोलून बसलो ते लक्षात आलं. ते म्हणाले, द्रौपदी हे तुझं डोकं नाही, तुझ्यासोबत कोण आलंय तेवढं मला सांग. तिनं सांगितलं, कोणी नाही, मी माझ्या सेवकाला तेवढा बरोबर आणलाय. द्वारपालाला हाक मारली, कोण हिचा सेवक बाहेर थांबलाय, त्याला तेवढं जरा आत पाठवून द्या. हे आले, चपला तशाच छातीजवळ धरलेल्या, आत आले, गुडघे टेकवले, मान पुढे केले. भीष्माचार्य म्हणाले, कृष्णा मला ठाऊक होतं हे तुझंच काम आहे म्हणून. कारण माझ्याच एका वचनाला, माझ्याच दुसऱ्या शब्दाने मात देणारा फक्त तू एकटाच आहेस. दोन्ही शब्द माझेच आहेत. दुर्योधनाला काल शब्द मी दिलाय, उद्या ही पृथ्वी निप्पांडवी करेन म्हणून. आता त्याला दिलेला जर शब्द खरा करायला जावं तर हिला दिलेला आशीर्वाद सौभाग्यवती भाऊ तोही माझाच आहे. माझे शब्द खोटे होतात. हिला दिलेला शब्द खरा करावा तर त्याला दिलेला शब्द खोटा होतोय. दोन्हीपैकी एक गोष्ट खरी होईल, एक गोष्ट खोटी होईल. दोन्ही गोष्टी एका वेळेला खऱ्या होऊ शकत नाहीत. काल मी एकदाच म्हणालोय उद्या ही पृथ्वी निप्पांडवी करेन म्हणून, पण आत्ता हीच तीनदा माझ्या पाया पडली आणि 3 वेळेला मला माझा आशीर्वाद गेलाय ह्याला सौभाग्यवती भाऊ म्हणून. आता तोंडातून 3 वेळेला गेलेला शब्द खोटा होण्यापेक्षा माझ्या तोंडून एकदा गेलेला शब्द खोटा झालेला मला परवडला. पण एक गोष्ट तू लक्षात ठेव, तू जर माझे शब्द खोटे करायला लागलायस, तुझेही शब्द नाही मी खरे होऊ देणार. तू म्हणालायस ना हातात शस्त्र धरणार नाही म्हणून. आता सकाळी तुला हातात शस्त्र नाही धरायला लावलं तर मग मी भीष्मच नाही.
पाठ तर झालेलीच होती. थोड्या वेळानं युद्धाला सुरुवातही झाली. योगायोगानं भीष्माचार्याने अर्जुन हे दोघं समोरासमोर आले. सुरुवातीला भीष्माचार्याच्या बाणाला अर्जुनाकडनं उत्तरही जात होतं, पण नंतर भीष्माचार्याच्या बाणांचा वेग एवढा वाढला की अर्जुनाला उत्तर देणं अवघड व्हायला लागलं. अर्जुनाकडनं बाण अधनं जायला लागला. रथ हाकण्याच्या नादामध्ये फारसं लक्ष अगोदर तिकडं दिलं नाही, पण नंतर कृष्णाच्या लक्षात आलं आता वन वे ट्रॅफिक सुरू झाली. एक दिशा मार्ग असतो शहरामध्ये, म्हणजे एकीकडनंच यायला परवानगी असते, विरुद्ध दिशेनं नाही. त्याप्रमाणे आता फक्त पुढनंच तेवढे बाण येतात. अर्जुन का उत्तर देत नाही म्हणून मागं वळून बघितलं तेव्हा असं दिसलं अर्जुनाच्या सगळ्या अंगामध्ये बाण घुसलेले आहेत, रक्तबंबाळ झालाय. काही वेळेला देवापुढं त्या उदबत्त्या खावायला चिखलाचा गोळा करून ठेवलेला असतो आणि त्याच्यामध्ये जशा उदबत्त्या खोचून भरलेल्या असतात तसे सगळे बाण ह्याच्या अंगामध्ये ऋतून घुसून बसलेले, रक्तबंबाळ झालाय. पलाश वृक्ष फुलला म्हणजे जसा लालबुंद दिसायला लागतो तसं सगळं शरीर लाल झालेलं, रक्त खाली रथामधनं असं ओघळायला लागले, व्हायला लागले. रक्त जाण्याच्या योगानं आपल्याला काय बंद झालं, माईक बंद झालं. हॅलो. बार खुमाई बार खुमाई तो बार खुमाये. जय जय विठो. सगळ्या अंगामध्ये बाण घुसलेले आहेत, रक्तबंबाळ झालाय. त्या ध्वजस्तंभाला त्यानं मिठी मारली आणि समोरून भीष्माचार्याचे सारखे बाणावर बाण सोडणं चाललंच आहे. त्याची झालेली अवस्था बघितली, रागानं लाल झाला. माझा एवढा लाडका मित्र, माझा सखा, माझा भक्त, आणि त्याची ही अवस्था करता काय. रागानं रथाच्या खाली उडी टाकली, हातामध्ये सुदर्शन धारण केलं आणि भीष्माचार्याला मारण्यासाठी म्हणून पुढे पळायला सुरुवात केली. भीष्माने बघितलं यायला लागलाय, आता हातात सुदर्शन घेऊन यायला लागलाय. धनुष्यबाण खाली ठेवला, रथाच्या खाली उडी टाकली, गुडघे टेकवले, मान पुढे केली. काय तुला करायचंय ते कर, आता माझं काम झालं. तू हातात म्हणजे शस्त्र धरलं, माझं काम संपलं. मी तुला म्हणालो होतो, तू जर माझे शब्द खोटे करायला निघालायस, तुझेही शब्द मी खरे होऊ देणार नाही. हातात तू शस्त्र धरलं, माझं काम संपलं. मला ठाऊक आहे, तू जर मला मारणारा असशील कुणीही मला वाचवू शकत नाही. तू जर मला वाचवणारा असशील तर कुणीच मला मारू शकत नाही. जे तुझ्या मनात असेल ते कर, माझं काम संपलं. सगळा राग गेला, कारण एक भक्त मागे आणि एक भक्त पुढे. अर्जुन जसा कृष्णाचा भक्त, त्याप्रमाणे भीष्माचार्य सुद्धा त्याचे भक्त. कारण हा नेमका कोण आहे हे त्यांना ठाऊक होतं. भीष्माचार्य कोण आहेत हे जसं त्याला ठाऊक होतं. अष्टवसूंच्या पैकी एक असणारे आले, काही कारणानं आले, या भूतलावरती आले, पण भीष्माचार्य कोण आहेत हे जसं त्याला ठाऊक होतं, त्याप्रमाणे तो म्हणजे कोण आहे हे ह्यांना ठाऊक होतं. एका वेळेला त्यानं दोन गोष्टी केल्या. अर्जुनाचं रक्षण तर केलंच केलं, पण त्याबरोबर भीष्माचार्याचे शब्द खरे केले. माझे शब्द खोटे झाले तर चालतील, लोकांनी मला नावं ठेवू द्या, काय थापाड्या, काय खोटारड्या. म्हणाला होता हातात शस्त्र धरणार नाही म्हणून, धरलं का नाही. माझे शब्द खोटे झाले तर चालतील, लोकांनी माझ्यावरती आक्षेप घेतला तरी चालेल, हा नुसता खोटं बोलतोय म्हणून, पण माझ्या भक्ताचे शब्द खरे झाले पाहिजेत. म्हणून भीष्माचार्याचे शब्द खरे करण्यासाठी स्वतःकडं खोटेपणा घेणारा आणि अर्जुनाचं रक्षण करणारा जो कोणी असेल त्याला शरण जा. भीष्मपण केलं खरं, धनुर्धर रक्षिले, ऐसियाचे शरण जावे, शक्ती जीवे न वंचित. शेवटी महाराज सांगतात, तुका म्हणे साक्ष हाती, तो व्याचित्ती धैर्याला. संतांचे जे शब्द असतात हे त्यांचे अनुभवाचे बोल असतात.
ज्या गोष्टीची प्रचिती आली, ज्या गोष्टीचा अनुभव आला, ज्या गोष्टीची साक्ष पटली, त्याच गोष्टी ते लोकांना सांगतात. अनुभवे आले अंग ते या जग देतसे. ज्याचा अनुभव आला ते सांगायचं. तुका म्हणे चाखुनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. स्वतः अनुभव घ्यायचा आणि मगच त्या गोष्टी इतरांना सांगायच्या. आता कदाचित कोणाला असं वाटेल ह्या गोष्टी कधीच्या आहेत, द्वापार युगातल्या, म्हणजे 5,000-5,500 वर्षापूर्वीच्या ह्या घटना. तुकोबराय कधीचे, अलीकडचे 400 वर्षातले. मग तरी तुकोबराय कसं म्हणू शकतात हे सगळं मला ठाऊक आहे, मी अनुभवलंय, मी साक्षी आहे, तुकोबराय कसं म्हणू शकतात? तर त्यावेळेला तुकोबराय नव्हते असं समजायचं कारण नाही. जे जे झाले अवतार तुका तया बरोबर. जेवढे म्हणून काही भगवंताचे अवतार झाले, प्रत्येक अवतारात हे आहेतच त्याची सेवा करायला. अगदी त्रेतायुगामध्ये सुद्धा, कृतायुगात प्रभू रामचंद्राची सेवा करायला होतीच अंगदाच्या रूपानं. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाची सेवा करायला उद्धवाच्या रूपानं होतेच. कलियुगामध्ये पंढररायाची सेवा करायला नामदेवरायाच्या रूपानं, आणि नंतर तुकोबराय म्हणून. प्रत्येक वेळेला हे आहेतच. सगळ्या घटना अनुभवलेल्या. आपल्यामध्ये आणि संतांच्या मध्ये एवढाच फरक असतो, आपल्याला काही स्मरत नसतं, मागच्या गोष्टी आठवत नाहीत. मागच्या सोडून द्या, जन्माला आल्यानंतरच्या गोष्टी सुद्धा आपल्याला आठवत नसतात. लहानपणी काही प्रसंग घडलेले नसतात असं नाही, घटना घडतात. कुठून तरी आपण उडी मारतो, कुठंतरी कपाळाला डोक्याला जराशी म्हणजे खोक पडते, जखम येते, रक्त येतं, टाके वगैरे घातलेले असतात. आपल्याला काही आता आठवत नसतं, पण ती खूण अजूनही कपाळावरती असते. आणि घरातली माणसं म्हणतात असा पराक्रम तुम्ही केला होता, तिथनं उडी मारली होती, त्यावेळेलाही झालंय. ते सांगतात म्हणून आपण सांगतो, आपल्याला तर काहीच आठवत नसतं. म्हणजे वयाची 4-5 वर्ष झाल्यानंतरच्या गोष्टी आपल्याला लवकर स्मरणात नसतात. आईच्या उदरामध्ये असताना काय घडलं कसं आपल्याला आठवलं. कीर्तनामध्ये 2 तास सुद्धा आपण मांडी घालून नाही बसू शकत, गुडघे दुखायला लागतात. काय करायचं? आईच्या उदरामध्ये 9 महिने गुडघ्यामध्ये डोकं खुपसलेलं असतं. ऐसपैस जागा असते काय तिथं, जरा पाय अवघडलेत म्हणून जरा इकडं करतो तिकडं करतो म्हणून 9 महिने तशा अवस्थेत काढलेलेच असतात. मग काही बिना त्रासाचे दिवस असतात, ते त्रास होतो, फक्त आपल्याला आठवत नाही आता काही, म्हणून काही वाटत नाही. आईच्या उदरात प्रवेश केल्यानंतरच्या गोष्टी आपल्याला आठवत नाही, त्याच्या अगोदरच्या मागच्या जन्मातल्या गोष्टी आपल्याला कशा आठवत? आपल्याला काही आठवत नाही. पण संतांच्या स्मरणामध्ये सगळ्या गोष्टी असतात. ज्याप्रमाणे भगवंत अर्जुनाला सांगतात का, अर्जुना तुझे आणि माझे अनेक जन्म झाले, फरक एवढाच आहे, तुला काही मागचं आठवत नाही, माझ्या स्मरणात मात्र सगळ्या गोष्टी आहेत. बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव च अर्जुन तान्यं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप. अर्जुना तुला मागचं काही आठवत नाही, माझ्या स्मरणात प्रत्येक गोष्ट असते. त्याप्रमाणे संतांच्या स्मरणामध्ये सगळ्या गोष्टी असतात, म्हणून त्यांचं अनुभव विश्व हे अत्यंत समृद्ध असतं, संपन्न असतं. म्हणून त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवायचा. महाराज म्हणतात हे सगळं मी अनुभवलेलं आहे, या सगळ्या गोष्टीला मी साक्षी आहे की हा भक्ताची कामं न सांगता कसं करतो मला ठाऊक आहे. याने अर्जुनाचं रक्षण कसं केलं हे मला माहिती आहे, भीष्माचार्याचे शब्द कसे खरे केले ते मला ठाऊक आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जर जायचंच असेल कोणाला तरी शरण, कोणाचे तरी पाय धरायचेच असतील, कोणाची तरी विनवणी करायचीच असेल, तर त्याला तुम्ही शरण जा.
म्हणून महाराज सांगतात साधा भक्तिगज नाही लाज धरीत ऐसियासे शरण जावे शक्ती जीवे नवांची भीष्म पण केला खरा धनुर्धर रक्षिले ऐसियासे शरण जावे शक्ती जीवे नवांची तुका म्हणे साक्ष हाती तो म्या चित्ती धर्यला ऐसियासे शरण जावे शक्ती जीवे नवांची तुका म्हणे